केलेली असताना अज्ञानच प्राप्त होतं. ज्ञानाची उपासना केली तर ज्ञान प्राप्त होतं आणि ज्याच्याजवळ जे आहे तेच देतं, हे सुप्रसिद्ध वचन आहे असं पाहिलेलं होतं. तर 24व्या श्लोकामध्ये पाहायचंय, अध्यात्म योगेन, अध्यात्म ज्ञानाच्या योगाने म्हणजे सामर्थ्याने, परिशहादी अविज्ञानात, परिशह उपसर्ग इत्यादिकांचं विज्ञान होत नसल्यामुळे म्हणजे वेदन होत नसल्यामुळे, परिशह उपसर्ग वगैरेंच्या दुःखाचं वेदन होत नसल्यामुळे, आश्रवश्य निरोधिनी म्हणजे नवीन कर्मांचा आश्रव होत नाही, अपितु परंतु कर्मणाम निर्जरा, पूर्वबद्ध कर्मांची निर्जरा आशु जायते, वेगाने होते. काय सांगितलं या श्लोकात? काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण अध्यात्म ज्ञानाच्या योगाने असं म्हटलं, आता अध्यात्म योगेन, तर अधि आत्म, अधि म्हणजे आधार, आत्म म्हणजे स्वभाव, स्वभावाच्या आधाराने राहणं त्याला म्हणायचं अध्यात्म. आणि त्याचं योग म्हणजे उपयोग तिकडे जोडणं. स्वभावाकडे जो उपयोग जोडलेला आहे तर तो काय आहे? अध्यात्म योग आहे. मग त्या अध्यात्म योगाने काय होतं सांगितलं? कर्मांची शीघ्र निर्जरा होते. आणि ती कर्मांची शीघ्र निर्जरा म्हणजे काय आहे? जरी आता कुठल्या भाषेत सांगितलं अंगबाह्य, पण अंगप्रविष्ट काय आहे की जो स्वभावाला जाणतो तो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होते. कर्माची निर्जरा ही परिचयाची भाषा आहे. कारण कर्म आलेले होते. कुठले कुठले कर्म आले होते? ज्ञानावरणादी 8 कर्म, तिची नावं माहितीत आपल्याला. किंवा आपण पाहिला त्याचा विस्तार तर म्हणतो 148 कर्म. त्याच्याही पेक्षा विस्तार पाहिला तर असंख्यात लौह प्रमाण, जेवढे विभाव म्हणजे जेवढे भाव कर्म होतात तेवढे काय होतात? द्रव्य कर्म. मग तशा प्रकाराने ते द्रव्य कर्म आपल्याला प्रत्येक समयाला उदयाला येतात. बांधलेले आहेत तसे काय होणार आहे? ते तसेच राहणार नाही, ते उदयाला येऊन निघून जाणार आहे. मग त्या अवस्थेमध्ये आपण काय करायचं आहे? स्वतःला जाणायचं. मग स्वतःला जाणायचं म्हणजे काय करायचं? तर मी माझ्या स्वरूपाने परिपूर्ण आहे असं जाणून आनंदाला प्राप्त व्हायचं आहे. म्हणजे माझ्या स्वरूपाने परिपूर्ण म्हणताना काय सांगायचंय त्या ठिकाणी? लक्षात घेण्यासारखे आपण रोज वाक्य तेच वापरतो, मी माझ्या स्वरूपाने परिपूर्ण आहे. म्हणजे माझ्यात काय अपूर्णता नाही, मला बाहेरून काय प्राप्त करायचं नाही. आलं की नाही लक्षात? मला काही सुद्धा मिळवायचं राहिलेलं नाही, कृतकृत्य आहे. पण आपली प्रत्येक समय धडपड कोणती चालली आहे? हा विभाग मला मिळाला पाहिजे. मग कोण कुठं धडपडतो? म्हणजे पुढारी म्हणतो की मलाच निवडून आलं पाहिजे आणि मी ग्रामपंचायतीचा मुख्य होणार. काही जण काय म्हणतात की नाही मी राष्ट्रपती होणार. काही जण काय म्हणतात की नाही मी तर जिल्हाधिकारी होणार. पहा, म्हणजे ज्याची जशी रुची आहे तसं तिकडं त्याची काय आहे? झेप. म्हणजे मला हा विभाग पाहिजे. आणि अध्यात्म काय सांगतंय? तू तर त्याच्या पलीकडचं आहेस, म्हणजे तू ह्याच्यापेक्षा मोठा आहेस. तू केवढं छोटंसं मागतोय? राष्ट्राधिपती व्हायचं. किंवा काय म्हणतो की मला त्यागी व्हायचंय, तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो मला सिद्ध व्हायचंय. पण तू केवढा आहेस? तू तर आपल्या आत्मानुभूतीने गम्य आहे. मग ते तर आत्ताच तुला साध्य आहे. मग तुला काय व्हायचंय? काहीच व्हायचं. मग कशाला इथं म्हटलं कर्मणाम आशु निर्जरा, ताबडतोब निर्जरा होते. आम्ही किती घायाळ झालोय. सीता आता पडणार काय अग्निकुंडात आणि जळणार काय? हैराण झाले. सगळी प्रजा गोळा झाली तिथं आणि सगळेजण विचार करतात ज्या रामाने हे अग्निकुंड तयार केले तो राम सुद्धा नमकार मंत्र म्हणतोय. तो राम सुद्धा विचार करतोय सीता वाचावी, सीता मरू नये. त्यांनी तयार केलं तरी सुद्धा तिची इच्छा काय आहे की सीता ह्याच्यातनं तरुण निघावी. पण दृष्टिकोन सगळ्याचा कसा झालाय रामाकडे पाहण्याचा? किती राम निर्दयी आहे.
त्याने सीतेला जाण्यासाठी एवढं कुंड तयार केले अग्नीचं, त्याला कसं काय त्याला एवढं सुद्धा वाटत नाही, दया कशी येत नाही? त्यात आता सीता जळणार. इकडे तर लोक नावं ठेवत होते आणि तिकडे परत दया पण करतायत आणि रामाची हेटाळणी करतायत, धिक्कार देतायत की असं कसं केलं रामाने. पण रामाचं हृदय कसं आहे? हे सीताने अग्नीत जळावं हे नाहीये, सीताने त्याच्यामधून तरावं हे रामाचं हृदय आहे. पण ते कोण वाचतंय? ज्याचं त्याला ग्रहण होतं. दुसरं कोण वाचणार आहे? मग जिथं मूर्तिक विचार सुद्धा कोणी पाहायला तयार नाही, मग अमूर्तिक चैतन्याच्या पिंडाला अनुभूती करणारा कोण आहे? एक आपला आत्माच आहे. आणि एकच आत्मा आहे म्हटल्यानंतर, म्हणजे आपला आत्माच आपल्याला जाणणार आहे म्हटल्यानंतर किती आपण तत्पर पाहिजे त्यासाठी. पण कसं चाललंय? लक्ष परिशहादी अविज्ञानात. कुठं गेलं लक्ष? अविज्ञानात म्हटले, परिशहादिकाकडे लक्ष गेलं नाही तर कल्याण आहे त्याच. पण लक्ष जात आहे. अग्निकुंड परिश आहे की उपसर्ग आहे? कशाला म्हणायचं परिश, कशाला म्हणायचं उपसर्ग? 5 पांडवांना लोखंडाचे दागिने तापून अंगार चढवले, ते उपसर्ग म्हणायचं की परिश म्हणायचं त्याला? उपसर्ग जेव्हा दुसऱ्याने त्याच्या अंगावर घातलं तेव्हा त्याला म्हणतो उपसर्ग. स्वतःहून स्वीकारलं तर परिश. म्हणजे दोन्ही पण आहे ना पांडवामध्ये. त्यांनी काय असं तिथं लगेच घातलं की असं फेकून दिलं, मग कुठला परिशह झाला त्यांना? विष्णू परिशह झाला. परिशह जे झालं, जे परिशह नाही झालं. परत त्यातच ते जळालं त्यांचं शरीर. मग कुठला परिशह झाला? वध परिशह जय झाला. म्हणजे शरीर गेलं त्यातच, शरीर जळालं म्हणून वध परिशह जय झाला. आत्मा जळत नाही. पण सीतेचं काय झालं? सीतेला परिशह म्हणायचं की उपसर्ग म्हणायचं? तिने स्वतः उडी टाकली, तिला कोणी ढकललं नाही. स्वतः उडी टाकली म्हणजे काय झालं? परिशह झाला. ढकललं तर उपसर्ग म्हणायचं. मग हा परिशहादी अविज्ञान. पण तिने परिशहादिकाला जाणलंच नाही, म्हणजे त्याचं वेदन केलं. जाणलं नाही म्हणजे काय? ज्ञानात आलं पण अग्नी आहे आणि ती मला पोळेल असं वेदन केलं नाही. म्हणून त्याही वेळेला कल्याणच झालं ना त्या जीवाचं. कर्मणाम आशु निर्जरा. किती ताबडतोब भर 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 निर्जरा होत गेली कर्माची. काय असेल अनेक पुरोभावापासून तिचे हे जे काही विचार आहेत ते सगळेच विचार खरे असतात असं नाही, सगळेच सत्शील आहे असं नाही. परपरिणती ही असत्शील आहे ना. मग त्या सगळ्याचं काय झालं तिथं? लगेच जलकुंड झाला म्हणजे पूर्ण. आपण लगेच म्हणतो सती शीलवती, जय जयकार कर. पण त्याच्यात काही अंश आहेत असत परिणतीचे, पण ते सगळे धुतले गेले. कर्मणाम आशु निर्जरा. क्षणात लगेच काय केलं? स्वतःला जाणले. त्याचे एवढं शक्ती आहे त्याची, किंचित मात्र तिथं ते आता निषेक राहतच नाही. म्हणजे तो वेंतर म्हणजे कोण? त्या वेंतराने काय केलं? अग्नीचं जलकुंड केलं. म्हणजे तो वेंतर म्हणजे तो दयाळू होता. परत कोण म्हणणार नाही धार्मिक होता. परत कोण म्हणतील नाही तिचा पुरोभावाचा कोणतरी असेल, म्हणजे अनुरागी. म्हणून त्याला तेवढा वेळ द्यावा वाटला. आणि कोणी म्हणतो नाही प्रभावना करण्याचा इच्छुक आहे.
शीलाची प्रभावना करण्यासाठी तू आले. असं प्रत्येक जण आपापल्या दृष्टीतून त्या व्यंतराकडे पाहतोय. असू देत कोणी तर असू दे ना, तो तिचा पुरोभावाचा कोणी असेल, प्रभावनेचा इच्छुक असेल, धार्मिक असेल, दयाळू असेल, आणखीन काही असेल. निमित्ताला तुम्ही किती पण उपाधी द्या, पण उपादान एकच आहे. सीतेचं उपादान एकच आहे. उपादानाकडून पाहिलं तर काय आहे, कार्य काय झालं? कर्मणाम आशु निर्जर, कर्मांची भर भर निर्जरा झाली. अंगबाह्य अंगप्रविष्ट पूर्ण आनंदात डुबलेली वैराग्यशील लगेच हरिकापद प्रगटलं. अंतरंगातच हे भाव आहेत, उडी टाकण्याच्या पूर्वीच हे भाव आहेत की मी आता हरिकाच होणार, म्हणजे मला आता संसारात राहायचं नाही, क्षणभर सुद्धा राहायचं नाही. मग त्यावेळेस त्या जीवाला ती साधना करायला अनुकूलता मिळाली ना. तिने जसे भाव केले तसं अनुकूलता मिळाली. अग्नीतून तरल्यानंतर जर भाव केले असते तर तेवढी निर्मळता नसते. काय लक्षात आलं ना? प्रत्येकावर उपसर्ग येतो किंवा परिचय होतो. मी याच्यातून वाचलो तर तो पहिल्यांदाच काय प्रतिज्ञा करत असतो, ह्याच्यातून वाचलो तर पूर्ण जीवन माझ्यासाठी समर्पित. आता एक क्षण सुद्धा मी परासाठी घालवणार, म्हणजे प्रत्येक समय ज्ञानार्थ परिणामन राहिलं नाही, ज्ञानार्थ परिणाम ही प्रतिज्ञा केली. मग ह्या प्रतिज्ञेचंच फळ काय मिळालं? उपसर्गातून बचाव. म्हणजे प्रतिज्ञा करताना भीती वाटते ना, की जर मी वाचलो तर मग माझा परिवार त्याला सगळं सोडून कसं जाणार, ते धन सगळं सोडून कसं जाणार, आणि जर सोडून गेलं तर त्यांना किती वाईट वाटेल. असली कच्ची परिणाम केले तर काय होईल? उपसर्ग दूर होणार. हे आपल्या परिणामाचाच दुसरा उपसर्ग तयार झाला. कारण तिथंच अडकल्याने चित्त कसं काय जाणार? सांगितलं काय की चोर आलाय आणि लगेच तो गचांडी धरून काय म्हणतोय, पिस्तूल पण दाखवतो, चावी फेक, नाहीतर आत्ताच तुझे प्राण घेतो. आणि तो काय करतो, त्याच्याशी झुंज खेळत राहतो, मी चावी देणार नाही, तू काय करतोस, माझं धन. मग तिथं काय सांगितलं की भाव कसे त्याचे, माझं धन, लोभ आहे ना, धन सोडण्याची इच्छा नाही. धनमय प्राणा, अन्नमय प्राणा म्हटलं तसं धनमय प्राणा. ह्या शरीरापेक्षा सुद्धा प्राण कोणते वाटले त्याला जास्त प्रिय? धनप्राण. मग त्यावेळेस तो म्हणतो प्राण जाऊ देत पण मी चावी देणार. मग त्याचा विवेक हरपलाय. अरे तुझे प्राण राहिले तर परत त्याच्यापेक्षा दुप्पट धन कमवशील, धनाची काय किंमत? पण प्राणच जाऊ लागले तर धन कुणासाठी सोडणार आहे? त्या धनाचा उपयोग काय? हे साधा विवेक आहे हा. म्हणजे आपण एवढा सुद्धा विवेक कुठल्याही गोष्टीमध्ये करत नाही जेव्हा मोहाने किंवा लोभाने आपलं चित्त बरबटलेलं असतं, तेव्हा आपण पूर्ण त्याचाच विचार करतो, पण ह्या बाजूचा म्हणजे आपल्या स्वभावाचा विचार करत. म्हणजे स्वभावाच्या बाजूने विचार केला तर तो सदैव अजेय आहे, तो सदैव अनंत शक्तीने परिपूर्ण आहे. पण विभावाचा विचार केला तर सदैव दुर्बल आहे, सदैव पराजित आहे, सदैव तो दुःखी आहे. म्हणून तू फक्त स्वभावाकडून पहा, प्रत्येकाला स्वभावाकडून पहा. कुठले 22 परिसर सांगितले, परिसहाद्य विज्ञानात म्हणतो. आदी शब्दाने सगळं काय घ्यायचे, अजून 22 परिसर, 4 प्रकारचे उपसर्ग, अजून काय आहे प्रसंग प्राप्त. आपलेच असंख्यात लोक प्रमाण जेवढे विभाव आहेत तेच आपले काय आहेत, परिसर उपसर्ग आहे. आपल्याच विचारातून आपल्याला उपसर्ग होत आहे, आपल्याच विचारातून आपल्याला दुःख होते, दुःख होते म्हणजेच उपसर्ग आहे. काय विचार केला,
पहा, आपण साधा बसल्या बसल्या काही विचार करतो. हा, मी आली की माझ्या पाठोपाठ ती माझी जाऊ आली. मी काय विचार केला होता, ती घरी आहे, आज आपल्याला ऐकायला मिळत चांगलं, मुलं घरी आली तर ती आहेच बघायला. मग तिच्याविषयी काय झाला विचार, शास्त्र ऐकायला बसलंय पण तिच्याविषयी विचार पूर्ण कसे. बघा, एवढं सुद्धा आमचं कार्य करत नाही, सहकार्य करत नाहीत. आता काय करायचं, मध्येच कसं उठून जायचं, मुलं घरी येतील. आता हिने काय पाळलंय की शास्त्रात कसं बोलायचं बघितले जावेनी, पण आता शास्त्रात कसं सांगायचं म्हणून ती आपलं गप्प बसली. पण तिने काय केलंय, तिला जी काही व्यवस्था कळालेली आहे, तिच्यानंतर आली ना ती, मग तिला काही व्यवस्था कळाली की मुलं आत्ताच येणार नाही, अजून 1 तास अवकाश आहे, मग ती कशाला शास्त्र सोडतीये म्हणून आली ती. पण आपण किती गैरसमज करून ठेवला ना तोपर्यंत. आता त्याचं फळ कोण भोगणार, जो करता आहे तोच भोगता आहे. म्हणून परिशहाधिक प्राप्त झाले तरी सुद्धा त्याविषयी जो अचेतन असतो, अविज्ञानात म्हणजे अचेतन असतो, तो भरपूर अतिंद्रिय आनंद देतो. म्हणजे हे जसं एक उदाहरण सांगितलं तसे आपल्या जीवनात किती प्रसंग आहेत, पावली काही ना काहीतरी प्रसंग आहेत, आणि आपण असेच भाव करून काय करतो, स्वतःवर ते कर्मबंध ओढावून घेतो. खूप आपण अनेक प्रकारचे विचार करून हैराण होतो, पण आपल्या ज्ञान स्वभावापासून वंचित होतं एवढंच कळालं नाही. त्यामुळे काय होतंय, आपण दुःखी बेचैन होतो. प्रत्येक समय आपण कसं आनंदात जगलं पाहिजे हे समजून घेण्यासारखं आहे की पहिल्यांदा आपल्याला इतकं दृढ बनवलं पाहिजे विचाराने, कुठल्या शुद्धोपयोगाच्या विचाराने, की कधी सुद्धा शुभाशुभ विचाराने भीती वाटणार. हे सारखं पण भयभीत आहे, चंचल आहे, अस्थिर आहे, आणि त्यामुळे परिशहाधिकांचं आपण वेदन करतो. कसं भयभीत आहे लक्षात घ्यायचं, उदाहरण घ्यायचं. परिशह कोणता प्राप्त झालाय, पहिलाच परिशह, क्षुधा परिशह. खूप भूक लागली, जवळपास काही साधन नाही, वस्तू सामग्री मिळत नाही, पैसा पण नाही, आणि काही शिदोरी पण बरोबर आणली नाही, आणि अगदी इतके प्राण कंठात आल्यासारखं झालंय, तहान आणि भूक दोन्ही पण. काय करायचं, काय करणार. आजपर्यंत तू कुठल्या संस्कारात जगला, मी खाणार आहे, त्यामुळे तू आता दुर्बल झालायस. काय करू आता, बेचैन आहे, एक घास मिळाला नाही तरी बेचैन आहे. तू दुर्बल का झाला, खाण्याच्या संस्काराने दुर्बल झाला. अंश स्वभावाचे संस्कार केलेले, ते जर केले असते तर त्या क्षणात तू ज्ञानाने त्याला जिंकलं असतं, एका क्षणात जिंकलं असतं. प्राण गेले तरी 72, शरीराचे 10 प्राण जातील, पण चैतन्याच्या प्राणाला मी सतत ज्ञानाने जगवणार. पहा, एवढ्याच विचारावर किती तो व्यवस्थित जगतो. माझे प्राण अमर राहतील, मी त्याचा विचार सुद्धा करणार. रामाच्या जीवाला तहान लागली होती, एवढी तहान लागली होती, काय झाली होती घटना, रावणाचा जीव, लक्ष्मणाचा जीव, ह्यांच्यात युद्ध झाले सीतेसाठी. अजून विवाह झालेला नाही, फक्त ठरलंय. ह्यांच्यात युद्ध झालं आणि सीतेचे वडील पण त्यात मारले गेले, लक्ष्मण पण गेले त्याच्यामध्ये. आणि सीताने काय केलं, माझ्यासाठी एवढे जीव गेले म्हणून आत्महत्या केली. आणि रामाने हे सगळं पाहिल्यानंतर उदास होऊन तो ते वानप्रस्थ आश्रम जसं म्हणतात तसं तो उगाच कुठेतरी भटकू लागला. खरं वैराग्य नाही, अजून त्यांना काही ते माहित नव्हतं, वेद विज्ञान नाही. आणि तो भटकत भटकत, भाग्यशाली जीव आहे, भव्य जीव आहे, तो भटकत भटकत मुनी संघातच पोहोचला. आणि
असं सायंकाळची वेळ आता म्हणजे सूर्यास्त व्हायला काही अंतर्मुहूर्त कमी आहे आणि त्यावेळेस तो काय म्हणतोय, संघात जाऊन त्या शिष्याला म्हणतो मला पाणी द्या, खूप तहान लागली. मग तिथले मुनी ओळखतात की काही अवधी ज्ञानी आहे, ह्याचे प्राण आता फक्त अंतर्मुहूर्तपर्यंतच, आयुष्य संपलेच. मग ह्याचं कल्याण व्हावं ह्यासाठी काय सांगितलं शिष्याला त्यांनी, तू फक्त तुझ्याजवळ जो नमोकार मंत्र आहे तो त्याला दे. मग तो पाणी मागतोय, मग काय आता एकदम त्याला नमोकार मंत्र ते काही माहित नाही, त्यात त्याची श्रद्धा व्हायला पाहिजे. मग काय सांगितलं, हा पाणी आत्ता घेऊन येतो, पण मला आत्ताच गुरुने एक मंत्र शिकवलाय, मग तो तुम्ही पाणी आणेपर्यंत मी विसरून गेलो तर तुम्ही तेवढं लक्षात ठेवा आणि मी आला की परत मला देऊन टाका. बरं म्हटलं, पाण्यासाठी नमोकार मंत्र म्हटलाय, पाणी मिळालंच ह्या आशेने नमोकार मंत्र इतका म्हटलाय की आता तो लक्षात राहिला पाहिजे, आपल्याकडनं विसरू नये, परत त्याला द्यायचं. आणि तो पाणी कुठला आणायला गेलेला, तो फक्त त्याला नमोकार मंत्र म्हणण्यास नादी लावले आणि झालं, त्याचा अंतर्मुहूर्तात प्राण गेले आणि तो स्वर्गात देव. ही रामाच्या पुरोभवाची, अनेक पुरोभवाची कहाणी. मग तिथं कोणता परिसर झाला, तृष्णा परिसर, पिपासा. मग पण त्याचा उपयोग कुठं गुंतवला तेवढ्या वेळात, पाण्याकडे नाही, नमोकार मंत्रात गुंतवलं. मंत्र कुठलाही असू दे, उपयोग कुठं लागला ह्याला फार महत्व. प्रत्येक जीवाची अनादी काळापासूनची ही दुर्दशा आहे. उपयोग कधी कुठं लागेल, शास्त्रात लागत नाही, मंत्रात लागत नाही, देवदर्शनात लागत नाही, पूजेत लागत नाही. किती छान आयतन मिळालंय, पण त्याला मी सारखं लाथाडते. म्हणजे तू भवी जीवा कुठं जायचंय, नरकात जायचंय का तुला, हे तर तुला किती प्रत्येक समयामध्ये आपला उपयोग सुरक्षित ठेवायला इतकं चांगलं कोंदण मिळालं. उपयोगरूपी रत्नाला सुरक्षित ठेवायला हे आयतन म्हणजे कोंदण मिळालंय आणि त्याचा तू दुरुपयोग करतोयस, तू त्याला अनायतन कर. काय करतो आयतन स्थानात येऊन, तू काय करतो, खरी सेवा करतो की खोटी सेवा करतो, विभावाची सेवा करतो की स्वभावाची करतो. स्वतःचं परीक्षण कर, स्वतः तू ठरव, मी आकुलित का आहे, मी दुःखी का आहे. सीता बिलकुल दुःखी नाही, माझ्यावर किती आरोग्य येऊ देत आणि मी हात जळून जाऊ देत, पण मी जशी आहे तशी, इतकी दृढ विश्वास, म्हणून ती तरली. पण आम्ही काय म्हणतो, अहो नाही मला किती दुःख आहे, सगळ्या जगापेक्षा जास्त दुःख आहे, मग मी ह्या दुःखातनं कसं तरणार. त्या तरण्याचा उपाय प्रत्येक समय तुझ्याजवळ आहे. शरण तुझा आत्मा. कुणाला शरण चाललायस तू? तुझ्या आत्म्याला जर तू शरण घेतलंस तर एक नाम मात्र दुःख राहत नाही. जेव्हा आपल्याला वाटतं माझ्यासारखा दुःखी मी, त्यावेळेस आपण कुठं पाहायचं, एखाद्या फुटपाथवरच्या भिकाऱ्याकडे पाहिलं, काय त्याच्याजवळ खायला एक अन्नाचा कण, राहायला झोपडी नाही आणि अंगार कपडे घालायला, आणि तू दुःखी कशाने आहे, माझं घर जरा थोडस डागडुजी करायची आहे, गळते थोडं पावसाळ्यात, मला अजून जरा आहेत 4-5 ड्रेस पण अजून असावेत म्हणून आणायचे, म्हणून दुःखी, अजून अन्न होत नाही, अजून मला थोडेसे दागिने आहेत पण अजून वाढवायचे. कशासाठी दुःखी आहे, खायला प्यायला आहे, राहायला आहे, सगळं आहे, पण अजून हा संपत, अजून पाहिजे. मग त्यावेळेस तू कुठं बघ, फुटपाथवरच्या त्या व्यक्तीकडे बघ. कोण दुःखी आहे, माझ्यापेक्षा तो जास्त दुःखी आहे म्हटल्यावर हे तुला दुःख वाटणारच नाही. मग लगेच काय वाटेल, मी सर्वात सुखी आहे. सर्वात जास्त सुखी कोण आहे, कारण आता उपयोग कुठे लागला, आत्म्यात. बस लगेच त्याला सर्वात जास्त सुखी मी.
ते जसं उपयोग आणि जशी दृष्टी करेल तसं. एखाद्या स्त्रीला तिचा पती भर रस्त्यावरनं केस फोडून बडवत चाललाय, त्यावेळेस तू दृष्टी देऊन बघ तिकडं. तू दुःखी की ती दुःखी आहे जास्त? तुला वाटत होतं ना, सासू मला इतकं बोलते, किती छळते, खूप काम लावते आणि सारखं माझ्यावरच असते तिचं, आणि ती दुसरी जाऊ तर सुटतच असते, तिला तर काही त्रास देत नाही, मलाच सारखी देते. अरे ह्या विचाराने ती दुःखी आहे. तर तू बघ त्या रस्त्यावरच्या स्त्रीला कसा तिचा पती सगळ्या लोकांच्या समोर तिची विडंबना करू लागला. कोण दुःखी जास्त आहे? मग कळ, मी तर कुशल आहे, घरातल्या घरात चाललंय, ते पण काहीच नाही, चांगल्यासाठी आहे, आणि तिला तर चव्हाट्यावर आणली तिची अब्रू, तिच्यापेक्षा मी किती सुखी. असं तू का पाहत नाही? ज्यावेळेस तुला असं वाटतं की मला एवढे सगळे लोक असं करतात, त्याच्यापेक्षा हे कसे, ते कसे होते, मग माझ्यापेक्षा इतके दुःखी असून ते कसे ठरले, मग मी का ठरू नये? इकडे लक्ष. किंवा जेव्हा वाटतं मी एवढं मोठं आहे, मी एवढं चांगलं आहे, आणि तरी मला लोक असं म्हणतात किंवा चांगलं म्हणतात, मग त्यावेळेस तू उच्च दृष्टी ठेव. त्याच्यापेक्षाही तुझ्यापेक्षाही तो किती उच्च आहे, आणि तरी स्वतःला गर्व होत नाही. मग तुला आपोआप तुझा गर्व गळून जाईल. म्हणजे सर्व हे फक्त आपण कुठल्या दृष्टीने पाहायचं की परिशहादिकाचं वेदनच होणार नाही. फक्त एक वेदन होईल आत्मस्वरूपाच. म्हणजे तहान भूक कुठं निघून गेली कळलं सुद्धा नाही, तो क्षणिक उदय माहिती न कुठपर्यंत असतो, असा ताची उदीर्णा आहे तोपर्यंत. आणि ती किती वेळ असते? कुठल्याही कर्माचा उदय किती वेळ आहे? अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त नाहीच, बदलला लगेच. मग तू त्यावेळेस अंतर्मुहूर्त स्वभावात राहा. गेली असा त्याची उदीर्णा निघून ओम कोठा असला तरी उपयोग तिकडं नाही, पण फक्त उपयोग स्वभावाकडे आहे. तर अंशन स्वभावाच्या विचाराने इतकं बल आलं की अगदी तो दष्टपुष्ट झालेला मनुष्य दिवस रात्र खात असलेला त्याच्या समोर आला तरी त्याच्यापेक्षा जास्त तेज हे न खाणाऱ्याचं दिसेल. कारण तेज कुठून आलं, बल कुठून आलं? अंशन स्वभावाच्या चिंत. परिशहाचं वेदनच केलं नाही. असे 22 परिशहावर चिंतन करून पाहायचंय, त्याचं वेदनच होणार नाही आपल्याला, फक्त एक स्वभावाचंच वेदन. मग एवढी ती सीता दृढ, पण तिने पण काय केला अविवेक? आरिका पदामध्ये इतकं सुंदर साधना करून स्वर्गात देव झाली, प्रतींद्र झाली, आणि परत ती आली. ती आता तर हावभाव विभ्रम विलास करत रामाला चलायमान करायला लागली. राम मुनी अवस्थेत. पहिल्यांदा रामाने तिला चलायमान केलं की चल तुला मी पट्टर आणि पद बहाल केलंय, आता तू काही दीक्षा वगैरेच्या मागे लागू नको, घरात चल. एवढ्यानेच काही तिची चंचलता झाली नाही. आपल्याला कोण चांगलं बोललं, आपल्याकडे कोण बघून हसलं की आपली लगेच चंचलता होते की आपल्याला हे किती चांगलं बोलतात, आणि त्यामुळेच आपण परिशहादिकाचं वेदन करतो आणि दुःखी होतो स्वयं स्वतःच्या विचाराने. पण त्याही वेळेला मी कसं आहे? ज्ञाता दृष्ट. म्हणजे मी फक्त जाणणारा पाहणार आहे. मी कोणाचं प्रेम स्वीकारणारा नाही, कोणाला प्रेम देणारा नाही, कोणाचा द्वेष स्वीकारणारा नाही, कोणाला द्वेष करणारा नाही. जे सदैव मी वितराग भावाने सर्व काही पाहतो, जाणतो, असं झालं तर आपोआपच कशाचं वेदन झालं? स्वभावाचं. पण लगेच असं दिलं की असं घेतलं ना. रामाने तिला पट्टर आणि पद दिलं म्हटलं, चंचल करायला तेवढं वाक्य पुरेसं होतं, त्याचं प्रेम पुरेसं होतं तेवढं. पण ती चंचल झाली नाही, ती अचल राहिली. पण पुढे लगेच रामाला सुद्धा आता मुनी अवस्थेत ती चंचल करायला काल, तर रामाने तिला चंचल केलं. लगेच फेड व्हायला पाहिजे ना. आता पाहतोच आपलं जीवन तर आपल्या जीवनात पण चाललेलं असतं. मुलाला आपण घेतो, अगदी आनंदाने घेतो, आणि लगेच तो हसतो आपल्याकडे बघून. आपल्याला त्याने चंचल केलं, आपण त्याला चंचल कर.
आपण त्याला कसं चंचल केलं, त्याने आपल्याला ते चंचल सतत केलेलंच आहे. कारण तो हसला, बोबडं बोलला, चालू लागला, सारखा आपल्या मागं लागला, तर काय वाटतं, माझा मुलगा किती चांगला आहे. म्हणजे आपण शुद्धात्म्यापासून बाहेर आलो. त्याने आपल्याला चंचल केलं. पण आपण त्याला काय चंचल करतो, आपण त्याला तर चांगलं शिकवतो का चंचल करतो, आपल्या लक्षात येत नाही. त्याला आपण चंचल करत असतो. कसं करतो चंचल, झोपलेला असतो तर उठव, उठ म्हणतो, किती वेळ झोपलायस, आता खायची वेळ झाली. चंचल केलं ना, त्याला खाऊ घातलं, तरी खायला मागितलं नाही तरी खाऊ घातलं. नाही एवढं खा म्हणून अजून परत त्याला सारखं एक एक घास भरवत राहील. म्हणजे काय केलं, त्याला आहार संज्ञेत ठेवलं. खेळणं आणून दिलं, म्हणजे चंचल केलं की नाही त्याला. त्या खेळण्यात तो रमला. मग किती खेळण्याचे तर प्रकार काय विचारायला नको. किती त्यात हिंसा, म्हणजे ते प्राण्याचे आकार, गाडीचे आकार, आणि तसल्या ह्याच्यात खेळणं आणून त्याला आपण, तो हसतोय, खेळतोय, तिथे रमतोय म्हटलं की आनंद मान. म्हणजे त्याला सगळे संस्कार संसाराचे केले, म्हणजे चंचल केले. एकमेकांना सगळे चंचल कसे करतात लक्षात घेण्यासारखं. जो याच्यातनं विरळा जसा दृढ राहतो की ह्या सर्वापासून मी भिन्न, एक ज्ञान आनंद स्वभाव, मी या परिशहादिकांचं वेदन करणारा नाही. म्हणून राम, जसं सीता सुद्धा अचल राहिली तसं राम देखील अचल राहील. स्त्री परिशह जय झाला. म्हणजे किती तिने तशा प्रकारच्या आवाजात सीतेच्या रूपात येऊन अगदी जसंच्या तसं रामाला पूर्वीचं स्मरण लगेच होत असतं. आता जरी काही नाही झालं तर पूर्वीचं स्मरण झालं तरी त्यांची साधना च्यूत. आता नाही त्यांना भोगायचं काही, पण पूर्वी सीता मला अशी बोलत होती, पूर्वी माझ्याशी सीता अशी रमत होती, अगदी तीच ही सीता. असा विचार आला तर गेलं. पण तोही विचार आला, पूर्वीचा नाही, भविष्यासाठी नाही, आणि वर्तमानात तर नाहीच नाही. अगदी आता ते वैक्रिक शरीराचा धारक देव काय काय करू शकणार. मुनींच्या अंगापर्यंत जाऊन स्पर्श करून किती त्यांना च्यूत करता येईल तेवढं प्रयत्न केलाय, पण किंचित मात्रही च्यूत झाले नाही. अचल. का तर अविज्ञान, अचेतन. त्या परिशहासाठी अचेतन म्हणजे चेतन, जागरूकता कुठे, स्वभावाकडे. आणि आपोआपच काय झालेलं आहे, हे सहज असं घडून गेलंय. म्हणजे आपल्याला कोणते संस्कार करायचे, कुठे दृढता करायची, हे भाग्याने आपल्याला असं संबोधन मिळतंय. भाग्याने आपल्याला कुंद आचार्यांचे रत्न मिळाले. भाग्याने सर्व काही आपल्याला देवशास्त्र गुरुचं सानिध्य प्राप्त झाले. आणि त्याच्यातून जर आपण स्वतःला विमुख ठेवलं, परामुख ठेवलं, जाणलंच नाही स्वतःला, तर काय होणार, याच्यातून दुर्दशाच होणार. म्हणजे आत्ता जे करणार आहे ते आमचं खंबीर साधन असतं. आणि मग त्याच्यातून कधी सुद्धा आम्ही चंचल होणार नाही, सतत दृढ राहून आनंदालाच प्राप्त होणार. आणि ह्या दृढतेसाठी आम्ही काय केलं पाहिजे, हा श्लोक इतका सुंदर सांगितला. काय सांगितला, 24वा आहे ना. मग 24वा श्लोक 24 तीर्थंकराचं प्रतीक आहे. 24 परिग्रह त्यागाचं प्रतीक आहे. 24 तीर्थंकर आम्हाला इतकं संबोधन करतायत, परिशहादिकामध्ये तू एकत्व बुद्धी कर, अचेतन राहा. आणि 24 परिग्रह आम्हाला काय सांगतायत, कोणते 24 परिग्रह, अंतरंग 14 आणि बहिरंग 10. ते आम्हाला सांगतायत तू तर काय आहे, अकिंचन आहे. म्हणजे परिग्रहाने रहित, निसंग. मग निसंग असताना तू तुझ्या स्वरूपाला जसं आहे तसं जाणलं तर काय होईल, लक्षात येईल
की मी तर एक आहे ह्या सर्व जगाच्या थापट पसाऱ्यापासून अत्यंत भिन्न. एक माझ्या चैतन्य लोकाकडे मी लक्ष दिलं तर बाहेरचा लोक माझ्या दृष्टी टप्प्यात येतो. मी करता भोगता नाही, मी अभोगता अकर्ता. सहज आपल्याला कृतकृत्यतेचं वेदन करून देणारी ही गाथा म्हणजे हा 24वा श्लोक. आणि 24 काय असतं, अजून 24 काय आहे, 12 प्रकारचं तप सांगितलं. पण ती 12 झाले, 24 कुठे? मग 6 12 झाले. आता 24चा मेळ कसा घालायचा? 12 प्रकारचं तप आणि 13 प्रकारचं चारित्र, 25 होत आहे. 12 भावना त्यात घ्यायच्या. तर 12 प्रकारच्या तपात 12 प्रकारच्या भावना कशा घ्यायच्या? तर सांगितलं ना, 5वी ढाल ही कशासाठी सांगितली? मुनिव्रत 6व्या ढालीत सांगितलं आणि श्रावकांचं व्रत 4थ्या ढालीत सांगितलं. आणि दोघांना समान म्हणजे मध्यदीपकाप्रमाणे 5वी ढाल घेतली 12 भावनांची, म्हणजे दोघांना प्रकाश मिळावा, श्रावक आणि मुनी. म्हणून त्या 12 तपाला प्रकाश देण्यासाठी 12 भावना. अशा प्रकाराने काय सांगितलं, 12 प्रकारच्या तपातून कुठे जायचंय? स्वरूपे प्रतपन, स्वरूपाचं प्रतपन, जे 6 प्रकारचं अंतरंग आणि 6 प्रकारचं बहिरंग तप. मग त्यावेळेस अनशन, अमौदर्य वगैरे ह्या तपाने आपल्याला काय लक्षात येईल? आता सांगितलं ना, ते तप कसं यात अंतर्भूत झालं? तर परिशह, मग ते क्षुधा परिशह आणि इकडं अनशन तप सांगितलं. मग परिशह जे झाला तर अनशन तप झालं, म्हणजेच काय झालं? स्वरूपाचं प्रतपन झालं. अमौदर्य कशात आलं? म्हणजे आपण अमौदर्याला म्हणतो भुकेपेक्षा कमी खाणं. मग ते कशात येणार? अमौदर्य क्षुधामध्ये तर येतच, पण अजून कशात येईल? फक्त भुकेपेक्षा कमी खाणं एवढंच नाही अमौदर्याचं स्वरूप. तर काय आहे? पहिल्यांदा जेवढं ताटात वाढलं तेवढंच घेणार, निर्लोभता. एकच प्रकारचं धान्य घेणार, एकच प्रकारचा रस घेणार किंवा पाणीच फक्त घेणार. अशा रीतीने काही काही मनामध्ये अशी धारणा करून म्हणजे विचार करून संकल्प करून ते काय करतात, सहज असे जात आहेत. आणि त्यावेळेस काय केला विचार, निरस असेल तर घेणार, आणि तिथं सगळं सरसच होतं. सरस म्हणजे रसाने सहित होतं, तुपाने रोटल्या चोपडलेलं, सेंदी लावून घातलेलं, सगळं भात वगैरे मध्ये, भाजीमध्ये. राहिलं काय आता? निरस घ्यायचं म्हटल्यावर दूध तर नाही, पाणीच फक्त राहिलं तिथं. झालं, पाणी घेऊन आले. म्हणजे काय झालं? अमौदर्य म्हणजेच या ठिकाणी क्षुधा परिशह जय. काय पोटात पडलं? जी अग्नी होती त्या अग्नीला मिळालं का तेवढं? अग्नी बुजवायची आहे ना, मग ती अग्नी तर विझली नाही आणि स्वतःहूनच ठरवलंय. म्हणून जे स्वतःहून ठरवलं जातं ते परिशह आणि दुसऱ्याने केलं जातं तो उपसर्ग. सगळं घ्यायचं ठरवलं जे असेल ते. पण काय झालं, त्यांच्याकडूनच काहीतरी असं झालं की विसरलं. आणि मग काय करतो, हा उपसर्ग समजतो की परिशह समजतो? वेदनच नाही की कशाच, उपसर्ग पण नाही परिशह पण. परकृत आणि स्वकृत, स्वकृतची सवय झाली तर परकृत किती झालं तरी आकुलता नाही. म्हणून स्वकृतची सवय लावायची सगळ्या ठिकाणी, स्वतःहून स्वीकारलं. म्हणून सांगितलं परिशहाधिकाचं तो त्या ठिकाणी अचेतन आहे, म्हणजे त्याला तो जाणत नाही, त्याचं वेदन करत नाही.
मग स्वतःहून स्वीकारायचं म्हणजे कुठल्या गोष्टी स्वतःहून स्वीकारायचं? सर्वत्र जिथं जिथं आकुलता होते, जिथं जिथं रागद्वेष होतात, त्या ठिकाणी स्वतःहून स्वीकारलं. नाहीतर फक्त म्हणणार क्षुधामध्ये लावतो, पिपासामध्ये लावतो, अजून काय आहे, शीत म्हणजे आता अंगावर कपडे घालत नाही जास्त, स्वतःहून स्वीकारतो. मग कधी थंडीच्या ह्याच्यात पडलो तरी काय वाटणार नाही, थंडी खूप पडली तरी काय वाटणार नाही, कारण स्वतःहूनच आता जास्त कपडे घालायचे नाही, रेनकोट वापरायचे नाही, गरम कपडे वापरायचे नाही, स्वतःहून स्वीकारले. आता परकृत किती झालं तरी दुःख आकुलता नाही. मग हे कुठं कुठं? जिथं जिथं आपल्याला आकुलता होते तिथं तिथं सर्वत्र. काय केलं? वाटणी करताना सांगितलं तुम्हाला एवढंच देणार आहे, हे काय बाकीचं देणार. त्यांनी सांगितलं ते परकृत आहे ना. मग स्वतःहून काय स्वीकारायचं तिथं? तो काय म्हणतो, तुम्ही एवढंच देणार म्हणताना ते सुद्धा नाही दिलं तरी चालेल, संतोष आहे मला, मी त्याची मागणी करतच नाही, मला ते नकोच. स्वकृत झालं तर बघा, आता त्यांनी किती काय द्यायचं नाही ठरवलं तरी सुद्धा आकुलता नाही तिथं. पण अपेक्षा ठेवली इतकं मिळावं, आणि ते म्हणतात तेवढा 1/4 पण मिळाला नाही, मग मात्र तिथं दुःख आहे. काय केलं की तुम्हाला गावाला पाठवणार आहे कार्यक्रमाला, सासूने सांगितलं, पण कुणाला पाठवणार आहे? तुम्ही गेला होता दोघी माहेरी, आता ही राहिली आहे तर हिला पाठवणार. मग त्या दोघींनी काय स्वतःहून ठरवलं, आम्हाला जायचंच नाही. संपलं ना. सासूबाईंनी असं केलं आणि तिलाच पाठवलं, हा विचार रागद्वेषाचा आलाच नाही. स्वकृत सगळ्या ठिकाणी लावायचं. मला ते नकोच, ज्यामध्ये दंडपंथ होतात, ज्यामध्ये आकुलता होते, ज्यामध्ये विकल्प होतात, ज्यामध्ये त्रास होतो, ते मला नकोच. त्या कारणापासून मी दूर राहतो. स्वतःहून स्वीकारलं तर शांती, आणि दुसऱ्याने सांगितलं म्हणून केलं तर अशांती. मग काय सांगितलं? सासूबाईंनी सांगितलं की आता तुम्ही मंदिरात जायचं नाही आज, कारण आपल्याकडे कार्यक्रम आहे, काम खूप आहे, तर हे काम काढलेले. मग सासूबाई, तुम्ही एवढं सांगण्यापेक्षा आम्हीच करायला पाहिजे होतं. काय म्हटलं सुना? आम्हीच करायला पाहिजे होतं, पण आम्ही म्हटलं बघू 2 दिवसांनी, पण आमचं चुकलं. तुम्ही काही चिंता करू नका, हे सर्व काम होईपर्यंत आम्ही काही दुसरं काही करत नाही, हे काम बरोबर व्यवस्थित करतो, चोख करतो. स्वकृत, स्वतः स्वीकारलं, शांती. ती कामवाली आली आणि तिला मालकीन काय म्हणते, एवढं सगळं केलं पाहिजे, जरा जास्त आहे पण करावं लागेल तुला. मग ती काय म्हणते, नाही मी आधीच ठरवलंय की मी 2 दिवस रजेवर होते, जेवढं काम असेल ते आता करायचं, काही न करत, कुरकुर न करत. स्वकृत असल्यामुळे आता मालकीने काय सांगितलं तरी दुःख नाही. पण सगळ्या ठिकाणी स्वकृत लावायचं. आणि स्वकृतची सवय लागली तर किंचित मात्रही अशांती नाही, दुःख नाही, आकुलता नाही. मग कुठं कुठं स्वकृत लावायचंय? तर असं नाही की फक्त धर्मातच लावायचंय. सगळ्या ठिकाणी जिथं आपल्याला संसार असू देत, घर असू देत, पर असू देत, किंवा त्या पाहुण्याच्या घरी जाऊ देत, किंवा आणखीन आपल्या हक्काच्या घरी राहू देत. पण अनेक लोक एकत्रित म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जसं असेल तसं, जे जसं म्हणतील तसं, बस अंतरंगात संतोष वृत्ती धारण केली, ज्ञानात राहिलो, किंचित मात्रही काही तिथं विरोध नाही. विरोध झाला अंतरंगात विचारात ना की मग आकुलता, मग तिथं परिशहच आहे, उपसर्गच आहे, कारण आपल्याच विचारातलं हे सगळं. म्हणून आपल्याला प्रत्येक समय स्वभावात राहण्याची जर सवय लागली तर हे परिशह, उपसर्ग वगैरे काही सुद्धा करत.